रामकृष्ण हरी. नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेत मनापासून स्वागत करते. माऊली असं म्हणतात की गेलेली वेळ पुन्हा येत नाही. वेळेला धनापेक्षाही अधिक मौल्यवान मानले गेले आहे. जगात सर्व काही आपण विकत घेऊ शकतो, पण वेळ कोणीही विकत घेऊ शकत नाही. जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपल्याकडे काहीच नाही. वेळ गमावणे ही सर्वात वाईट बाब आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याच्या उद्धारासाठी वेळेला खूप महत्त्व द्यायला हवं. चला तर याच सुंदर विचारांवर आता सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनाला. रामकृष्ण हरी. सकाळची मंगल वेळा प्रभू वेळाच म्हणूया. या मंगल वेळेला सूर्याच्या उगवत्या किरणांनी पृथ्वीला सुस्नात केलेलं असतं. नवीन आनंदाची शिंपण करीत नवीन सकाळ आलेली असते. नवीन आनंदाची नवीनतम सुरुवात असते. मंदिरातील घंटानाद, कमळ फुलांवर भिरभिरणाऱ्या भ्रमरांचा गुणगुण ध्वनी आणि कुरणांमधून वाहणाऱ्या वाऱ्याच्या लाटांचा आवाज, सळसळ, ह्या सगळ्या आवाजांमधून एक मांगल्य, एक पवित्रता ओथंबून उरलेली असते. आणि अशा वेळेला निशा आणि उषा या दोहोंची संधी आसमंतामध्ये रंगांची उधळण करत असते. याच वेळेस अशा सकाळच्या वेळी दशदिशांच्या शीतल लहरी विठू माऊलींना कुरवाळतात आणि भूमातेची विराणी संपून आशेचा उषक्काल जागवतात. दशदिशांच्या शीतल लहरी. दिशा दिशांच्या शीतल लहरी तुझला कुरवाळीती. उठ विठ्ठला पंढरीनाथा पक्षी आळविते. पक्षी आळविते.
रामकृष्ण हरी माऊली. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ ज्याला लागली नाही असा कोणी भक्त नाही. म्हणून तर युगे 28 उभा असणारा पांडुरंग दरवर्षी गावागावातून लोक जाऊन पाहतात. वारकऱ्यांची वारी म्हणजे जणू काही पांढरा पूर आलाय नदीला, अशा पद्धतीने पांडुरंगाकडे सगळी धावत जातात. हा कसला खळाळ आहे, ही कसली भक्ती आहे? तर त्या सावळ्याचं केवळ रूप पाहण्यासाठी, त्या सावळ्याला आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी म्हणून प्रत्येक वारकरी पंढरपुरात दाखल होतो. आणि हाच पांडुरंग परमात्मा जेव्हा त्यांच्या डोळ्यांना दिसतो, तो त्यांच्या घरात दिसतो, तो त्यांच्या चित्तात दिसतो, त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली याचं वर्णन करताना लिहितात, हरी आला रे, हरी आला रे. आणि सुंदर तो अभंग आपल्या समोर आता या ठिकाणी सादर होतोय. आपण सर्वजण तो ऐकूया. हरी आला रे, हरी आला, हरी आला रे, हरी आला, हरी आला रे, हरी आला. संता संगे ब्रह्मानंदू झाला, संता संगे ब्रह्मानंदू झाला. हरी आला रे, हरी आला, हरी आला रे, हरी आला. हरी येते रे, हरी देते, हरी
ब्रह्मानंद झाला. हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, हरी आला, हरी आला. जय जय पांडुरंग हरी. जेव्हा वैष्णवाला हरीचं दर्शन होतं तेव्हा त्याचे डोळे पाणावतात. हा पांडुरंग अनेक रूपात भेटतो. कोण आहे विठ्ठल, कोण आहे पांडुरंग, कोण आहे हरी, कोण आहे हर आणि कोण आहे बालाजी तिरुपती. बहिणाबाईंच्या कविता जेव्हा मी वाचतो, बहिणाबाई चौधरींच्या, सोन्या चांदीनं मडला मारवाड्याचा बालाजी, सोन्या चांदीनं मडला मारवाड्याचा बालाजी, माझ्या पंढरीचा विठू पाना फुलामध्ये राजी. तेव्हा पांडुरंगामध्ये जे अनेक रूप पाहतो हे बलस्थान आहे. जात धर्म लिंग पंथ याच्या पलीकडे गेलेला हा पांडुरंग आहे. संत कवी दासगणू यांनी विठ्ठलाची जी व्याख्या केली ती इतकी सुंदर आहे. शैवा जो शिव वैष्णवा हरिगमे, वेदांतिया ब्रह्म जो, बौद्धा बुद्ध ही जो, खुदा ही यवना, अरिहंत जैनास जो, करता तोच गमे प्रमाण पटुना, जे कर्म मीमांसका, ख्रिस्त्या यशुई हा तोच गणू म्हणे, घ्या रुक्मिणी नायका. आता पहा, हा रुक्मिणी नायक सगळे रूप येऊन गेलेत, सगळ्या धर्माची दैवत येऊन गेलेत. म्हणून तर विठोबा आम्हाला खूप जवळचा वाटतो ना, म्हणून तर त्याचं दर्शन घ्यायचं ना. सगळे रूप आपल्याला पांडुरंगाच्या ठाई दिसतात. आणि पुंडलिकानं वीट फेकली आणि विठ्ठल युगायुगापासून त्या विटेवर उभा आहे. आपण पुंडलिकाविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करू आणि हरीचं दर्शन घेऊ. हरी तुझे दर्शन झाले, हरी तुझे दर्शन झाले, भरून आले मन. हरी तुझे दर्शन झाले, भरून आले मन. जीव माझा उद्धरिला तू, जीव माझा उद्धरिला तू, पाणावले नयन. हरी तुझे दर्शन झाले, भरून आले मन. हरी तुझे दर्शन झाले, भरून आले मन. किती दशा होय जीवाची, मुखी नसे नाम. किती दशा होय जीवाची, मुखी नसे नाम. देह थकुनी जाई नुसता, फिरुनी चार धाम. देह थकुनी जाई नुसता, फिरुनी चार धाम. तुझे चरण पाहून आता, तुझे
रामकृष्ण हरिमौली. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडली मिठी. नाम परते साधन नाही, ते तू करी अनेक काही, हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. ऐसा नामाचा महिमा, झाली बोलायाची सीमा, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याचे जनी. भगवान श्री पंढरदेश पांडुरंग परमात्म्याचे असीम लढिवाळ भक्त असणारे संत जनवाई महाराज म्हणता, जन्माला आल्याच्या नंतर ज्या माणसाच्या मुखाला नामस्मरण नसेल, तो मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर त्याचा देह वाया गेला. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. त्याच नामस्मरणाचा गोड असा अतिशय प्रेमाचा अभंग ऐकूया. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे.
एखाद्या गोष्टीत विलीन झाल्याशिवाय आत्म्याचं मिलन होत नाही. एखादं सगुण रूप असो की निर्गुण रूप, त्यामध्ये विलीनशिवाय भक्तालाही आपलं भक्तपण सिद्ध करता येत नाही. एखादी अमूर्त गोष्ट असेल, त्या अमूर्त गोष्टीला साध्य करण्यासाठी विठ्ठलाचं नाम घेणं हे संतांनी सुद्धा सांगितलंय. विठ्ठला तूच खरा रे विसावा, असं खूप सुंदर या अभंगात आहे. एकदा भगवंताला भक्तानं विचारलं की देवा, तू हे सगळं निर्माण केलंस, ही सृष्टी निर्माण केलीस, तू मला निर्माण केलंस. माझ्या जर मनात आलं की मी तुला काय द्यावं, मला सुद्धा तूच निर्माण केलंस. तेव्हा भगवंतानं स्मित केलं. भगवंत म्हणाले, बाळा, मी जरी तुला निर्माण केलं असेल, ही सृष्टी जरी निर्माण केली असेल, पण तुझ्यातला अहंकार जो आहे, तो अहंकार मी नाही निर्माण केला, तो तूच निर्माण केलास. तो अहंकार मला दे. जर तुझ्यातला अहंकार गळून पडला तर खऱ्या अर्थानं तू माझा भक्त होशील आणि खऱ्या अर्थानं मी तुझा उद्धार करील. तूच खरा रे विसावा, माझा जीव तुझ्याशी जडावा. विठ्ठला तूच खरा रे विसावा, विठ्ठला तूच खरा रे विसावा, माझा जीव तुझ्याशी जडावा, माझा जीव तुझ्याशी जडावा. रे माझा देह विटेशी पडावा, रे माझा देह विटेशी पडावा,
रामकृष्ण हरी. देवाची आठवण. देवाच्या नामाचं स्मरण आणि देवाची आठवण जर नित्य सोबत असेल तर जनाबाईचे कष्ट, चोखामेळ्याचे कष्ट, गोरोबा काकांची मेहनत यात सुद्धा आपल्या अलवार स्पर्शाने देव खूप त्यांना मदत करतो, त्यांचे कष्ट निवारण करतो हे आपल्याला माहिती आहे. तसंच दुःखाचे डोंगर जरी कोसळले आणि संकटांचे किती पहाड जरी कोसळले तरीही न ढळता जर देवाचं स्मरण केलं आणि देवाची आठवण ठेवली तर त्यात देवाची आपल्याला मदतच होऊन त्या श्रद्धेने माणूस पुढे पुढे जात राहतो आणि यशस्वी होतो. हा विश्वास या गीतातून आपल्याला कळून येईल. देवा तुझी आठवण. देवा तुझी आठवण वाट चालून थकता. देवा तुझी आठवण वाट चालून थकता. देवा तुझी आठवण वाट चालून थकता. संकट हे कोसळता, संकट हे कोसळता, कळ सोसता सोसता. देवा तुझी आठवण वाट चाल
माऊली, आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेचा सदुपयोग करणं ही काळाची गरज आहे. कारण एकदा वेळ निघून गेली की पश्चाताप करण्याशिवाय काहीही उरत नाही. त्यामुळे वेळेचा आपण आदर केला पाहिजे. आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.